एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. आता मी जे काही बोलणार आहे ते ऐकून मला माहित नाही कोणाला कसं वाटेल, आणि ते बोलण्यासाठी ही वेळ योग्य आहे की नाही तेही मला माहित नाही. संपदा, अग बोल तू. सगळेजण आपापल्या मनातलं बोलतायत, तूही बोलून टाक. फक्त वाईट याच गोष्टीचं वाटतंय की आतापर्यंत माझे घरातले, माझे आई बाबा, माझी बहीण यांची किंमत मला कधीच कळली. पण आत्ता कळतंय की मी खूप लकी आहे. मला असे आई बाबा मिळालेत, महेश सारखा नवरा, स्वानंदी सारखी बहीण. आय एम सो लकी. हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा, लव यू. आई, कसं वाटलं सरप्राईज? पुन्हा एकदा जिंकलीस ना स्वानंदी? आता तुम्ही एवढे सगळेजण बोलल्यानंतर मी आणखी नवीन काय सांगणार, पण तरी अंजलीने प्रत्येक भूमिका खूप छान पार पाडली. म्हणजे माझ्या आयुष्यात आल्यानंतर ती एक चांगली बायको झाली, त्यानंतर मैत्रीण, संसारात उत्तम सल्लागार होती, आणि आमच्या देशपांडे कुटुंबामध्ये जशी साखर विरघळते दुधामध्ये तशी ती विरघळून गेली, आणि आम्हा सगळ्यांचं जगणं तिने खूप गोड केलं. थँक्यू. आता काकू बोलणार आहे, म्हणजे तिला जे वाटतंय ना ते ती आपल्याला गाण्यातून म्हणून दाखवणार आहे. ए हो, गाणं व्हायलाच हवं. वाह, नाही काहीतरी काय. माझी पण हीच फरमाईश आहे. चला चला चला. बघा आता तुम्हाला म्हणावंच लागेल. काकू प्लीज ना, ये ना काकू. आता तर गायलाच पाहिजे. 3 cheers for काकू. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे, हुर्रे. तुमचं सगळ्यांचं प्रेम, तुमची माया बघून मला खूप भरून येते. आता कळत नाहीये मला गाता येईल की नाही, पण जसं जमेल तसा मी प्रयत्न करते. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मे नमी, एकाच या जन्मी जणू फिरुनी
नवी जन्मेन मी, आशा उद्याच्या डोळ्यात माझ्या, फुलतील कोमेजल्या वाचुनी, माझ्या मनीचे गुजख्या जाणुनी, या वाहणाऱ्या गाण्यातुनी, लहरेन मी बहरेन मी, लहरेन मी बहरेन मी, शिशिरातुनी उगवेन मी, एकाच या जन्मी जणू फिरुनी, नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी, फिरुनी नवी जन्मेन मी. कशाला फेकाफेक करतेस? माणसांची नाही तर निदान वस्तूंची तरी किंमत ठेव. एक शब्द बोलू नकोस तू, एक शब्द. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या अकाउंट मधून पैसे चोरण्याची? कसं आहे ना, चोराच्या घरी जेव्हा चोरी होते ना तेव्हा त्याला एवढं वाईट नाही वाटलं पाहिजे. चोरी केलीयस तू. कोणाच्या मदतीने? माझ्या सत्यवचिनी बहिणीच्या मदतीने. आता कुठे गेला रे तिचा खरेपणा? खरं बाहेर काढण्यासाठीच तर मी आणि तिने मिळून हे सगळं केलंय. आलं की नाही सत्य बाहेर? पण बायको आहे ना मी तुझी, लाज नाही वाटली तुला? हा तू प्रश्न विचारतेस मला? तू हा प्रश्न मी विचारला पाहिजे तुला. जेव्हा तुझ्या पासबुक मध्ये ललिता काकूंकडनं आलेल्या 10 लाख रुपयांची एंट्री बघितल्यावर, ते पैसे तू का घेतलेस हे कळल्यावर, आणि तू किती खालच्या पातळीला जाऊ शकतेस हे लक्षात आल्यावर मी हा प्रश्न तुला विचारायला पाहिजे. आणि जेव्हा खोटं बोलून गेली होतीस ना पार्टीला, तेव्हा सुद्धा मी हा प्रश्न तुला विचारायला हवा होता. कसली पार्टी? काय बोलतोयस तू? विसरलीस? आठव, कुर्त्याच्या आतमध्ये एक ब्लॅक वन पीस पार्टीवेअर ड्रेस घालून गेली होतीस, मग मंगळसूत्र घातलंस, देशमुखांची सालच सून तयार झाली असा एक फालतू डायलॉग मारला होतास, आजारी मैत्रिणीचं खोटं कारण दिलं होतंस मला, आठवतंय? हा बोल ना, आता का बोलत नाही? माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणजे मी मूर्ख आहे असा गैरसमज बाळगू नको. हे बघ, गैरसमज हा तुझा होतो. तू तू काही काय बडबडतोस? हवं तर चल, माझ्या मैत्रिणीची भेट करून देते तुझी. चल चल जाऊ. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय तुला ड्रेसवर ड्रेस घालताना, माझ्या कानांनी ऐकलंय मंगळसूत्र घातल्यावर तुझं ते डायलॉग. संपदा, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुझ्या सगळ्या चुकांवर दुर्लक्ष करू शकतो, तुझे सगळे दोष स्वीकारून तुझ्याबरोबर मी राहू शकतो. पण आपण कुठे थांबलो पाहिजे हे जर तुला कळत नसेल ना, तर मला विचार करावा लागेल की माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे का, आणि का आहे तुझ्यावर प्रेम. आणि असे बॅग भरून कुठे जाणार आहेस? हा, हे घर सोडून जाणार आहेस? जा. कुठे जाणार? आई बाबांकडे. ओके, किती दिवस? स्वानंदीकडे तू जाऊच शकत नाहीस. हा, एकटी राहशील, पण पैसे कुठे आहेत? अमेरिकेला जायचं म्हणून तू नोकरी सोडलीस की नाही? शांत बघ, रडू नकोस. अजूनही वेळ गेलेली नाहीये.
आपल्या काय चुका झाल्यात ह्याचा विचार कर, मागे फिर, सुधार स्वतःला. हे जे काय घडलं ना ते मी कोणालाही काहीही सांगणार नाही. ओके? संपू. ठीक आहे, रडू नको ना. आजही मला तू रडलीस ना की नाही बघ. संपदा, अजूनही वेळ गेली नाहीये. तुला जे हवंय ते तू करू शकतेस. महेश, मी तुला सोडणार नाही. इथेच राहून तुला चांगलाच धडा शिकवेन, तुला आणि त्या स्वानंदीला. तिला तर मी कधीच माफ करणार नाही. तुम्ही दोघं झालात की मग ललिता काकू आहेतच माझ्या हिट लिस्टवर. त्यासाठी मला इथेच राहावं लागेल. स्वानंदीने तुझ्या अकाउंट मधनं 10 लाख कसे काढले नाही याचा विचार कर. त्यासाठी महेशला हाताशी धरले तिने, आणि महेशने तुला अमेरिकेला जायची स्वप्न दाखवली. सगळे स्वानंदीला पाठीशी घालतात ना. आता कळू दे सगळं, स्वानंदी खरी कशी. संपदा, संपदा, आतापर्यंत माझे घरातले, माझे आई बाबा, माझी बहीण यांची किंमत मला कधीच कळली नाही. पण आत्ता कळतंय की मी खूप लकी आहे. मला असे आई बाबा मिळालेत, महेश सारखा नवरा, स्वानंदी सारखी बहीण. आय एम सो लकी. हॅपी ॲनिव्हर्सरी आई बाबा. काय ग, एकदम गप्पच झालीस, बोलत का नाहीयेस? काय झालं? गेली कुठे तुझी गंमत? कसली गंमत? नाही, तुझी फोडणी की काय म्हणाली होतीस ना, ती कुठे गायब झाली? ठसका लागलाच नाही. एकदम गुलचट पाणचट सपक झाला देशपांड्यांच्याकडचा कार्यक्रम. तुझी जिवंत फोडणी दिसलीच नाही कुठे. फार सुचतोय ना बोलायला. एवढं आहे ना तर स्वानंदीला ताब्यात ठेवण्याचा एखादा उपाय सांगा. उगा टोचून बोलत बसू नका. नाही, टोचून नाही बोलते, साधं बोलते. साधंच बोलताय. स्वतःच जेव्हा चुकतं ना तेव्हा नांगी टाकतात, ते का नाही आठवत तुम्हाला? काय ते 10 लाखापैकी 3 लाख रुपये देऊन टाकलेत ना, ते असते आपल्याजवळ तर आयुष्य वेगळं झालं असतं. ते नाही लक्षात येते. तेव्हा का नाही पटापट पटापट बोलायला सुचलं तुम्हाला? तेव्हा का झाला होता भिजलेला बोका? बघ ललिता, झालेल्या गोष्टीबद्दल मला पश्चाताप झाला आहे, तुला चांगलं माहिती. आता त्याचा राग माझ्यावर काढून काय होणार आहे? काहीच होत नाहीये, धर्म आठवतात सगळ्या गोष्टी. अगं मी तर बावळटच आहे असं समजू आपण. तू तर हुशार आहेस ना जन्मजात. मग का उलटतायत तुझे डाव? का तुझा बाण बरोबर निशाण्यावर बसत नाहीये? काय झालंय? काय झालं ना तेच कळत नाही. तुला नाही कळलं? नाही ना, नाही कळत आहे. लक्षातच येत नाहीये. मी सांगतो, तुझ्या मते मी कितीही बावळट असलो तरी त्याचा अर्थ बरोबर कळलाय मला. त्याचा अर्थ असा की तू वाघ सोडलायस खरा त्या देशपांड्यांच्या अंगावर, पण त्या वाघाचे दात आणि त्याची नख स्वानंदीने आधीच काढून घेतली होती. असं केलं असं स्वानंदीने? कधी आणि कसं ते मला माहित नाही, पण त्या संपदाला आपल्या सुनबाईंनी पंक्चर करून टाकलेलं आहे. त्याशिवाय का त्या संपदाची हवा अशी फस्सकन निघून गेली आहे. एक नंबरची मूर्ख आहे ती संपदा, आणि मूर्खांची हवा अशी पंक्चर करूनच काढावी लागते. ते त्यांना समजतही नसतं. तरी संपदा तोंड उघडून आग उकरत तयार नव्हती. तू तिला व्यवस्थित सांगितलं होतंस ना सगळं? हो, सगळं सांगितलं होतं. तिचा स्फोट झाला ना तर मला हवाच होता. तिच्या नवऱ्याने आणि बहिणीने कशी दगाबाजी केली ना ते सगळं रंगवून सांगितलं होतं मी. ही खरे चांगले फुलवलेलेच होते. चिडली होती का चांगली? तापलेल्या तव्यासारखी चिडली होती. तरी ती काही बोलली नाही. चांगली संधी मिळाली होती तिला, पण ती उलटच बोलली. पटतंय मला तुमचं म्हणणं. फुलवलेल्या निखाऱ्यावर स्वानंदीने पाणी ओतलं आणि ते विचले.
आता कळलं? आजपर्यंत तुला घाबरून असणारी माणसं भेटली. स्वानंदी पूर्वी तशीच वागायची, पण आता ती बदलली आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी स्वतःहून घरी आली ती आणि येताना त्या आजीला घेऊन आली. माया नाही त्यांना काय खाऊन आली ते कोणास ठाऊक. आता सगळे वार फुकट जात आहेत. तिचं हे लक्षण चांगलं नाही आहे ललिता. अशाने आपण तिथे आश्रित होऊन जाऊ. सगळ्या घराला तर तिने गुंडाळलंच आहे. आपलं पाय पुसणं करून टाकेल आणि बोचके आणि गाठोडा बांधून शिरखेडला जाण्यापेच आपल्याकडे दुसरा कुठलाही पर्याय नसेल. त्या स्वानंदीला वेळीच आवर घालायला हवा. इतकं सोपं आहे का माझं पाय पुसणं करणं? तिच्या पायाखालची जमीन काढून घेण्याची हिंमत आहे माझ्यात. सत्य आहे हे बाई, तुझे सत्यवाले डायलॉग खरे होत नाहीत हल्ली. स्वानंदी तुला भारी पडतीये. हुशार आहे ती. तिची हुशारी गणित शिकवण्यापुरती. सगळी गणित बिघडवणारी बाई आहे मी. तिची कुठली तरी दुखरी नस असेलच. ती एकदा हाती लागली की सुतासारखी सरळ येते की नाही बघा स्वानंदी. सत्य आहे आणि ह्यावेळेला हे सत्य आहे. कळलं? काय हो, जेवायला काय करू रात्री? जेवायला काय करू रात्री? तू हे असं विचारून तुझ्या काकूच्या स्वयंपाकाचा अपमान करतेस. नाही तसं नाही हो, म्हणजे मला माहिती आहे कुणाला फार भूक नाहीये, पण थोडं तरी करावंच लागेल ना. का करावं लागेल? काय दिलं नाही काकूने डब्यात घालून? नाही ती देत होती, मीच नको म्हटलं. तिची खूप दगदग झाली आहे ना, म्हणजे काही उरलं असेल तर उद्या तिलाच आराम पडेल म्हणून. बायको, दगदग तुझी पण खूप झाली आहे, दिसतंय चेहऱ्यावर. एक काम कर, बाहेरून काहीतरी मागव, ऑर्डर आहे. चालेल. काय चालेल? इथे बस. ये इकडे 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 अहो बस. काय झालं? तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची. तू आज खूप गोड दिसत होतीस. खरंच काहीतरी हेअरस्टाईल वेगळी केली होतीस. आपण छान होती ना ती. असं वाटत होतं की ढग उतरले जमिनीवर. झालं फिल्मीपणा सुरू. बायकोकडे एवढं लक्ष देऊ नये. काय बायको आहे माझी? जगभरातल्या बायकांची बोंब बसते. नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. इथे मी लक्ष देतो, बायको मला म्हणते एवढं लक्ष देऊ नका माझ्याकडे. खरंच खूप छान दिसतेस तू आज. थँक्यू. अशीच राहत जा रोज. रोज नेहमी नेहमी अशीच राहिले ना तर वेगळेपणच नाही उरणार. तुला वेगळेपणा दाखवण्याची काही वेगळी गरजच नाही बाळा. तू आहेस मुळात वेगळी. तुला देवाने एकदम वेगळं बनवलंय. हा, तुला बनवून तर ढाचा देवाने तोडून टाकला. एकमेव मॉडेल. हा, वन अँड ओनली स्वानंदी. बस माझी बायको. काय झालंय तुम्हाला एवढे का खुश आहे? खुश आहे कारण आज सगळेच खूप खुश होते. सगळे खूप छान होते. पण तरी जरा मला टेन्शन आलं होतं. टेन्शन कसलं? संपदा ताई तुझी, वच्ची मावशी आणि आपली आई तीही एकाच ठिकाणी होत्या. नशीब कोणी काही बोललं नाही. तुम्हाला माहित नाही किती मोठं वादळ आलं असतं ते. मी परतवून लावलं. सगळे खुश राहावेत म्हणून मला माझ्याच बहिणीला दुखवावं लागलं. पण माझाही नाईलाज झाला हो. मी प्रत्येक वेळी सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. हॅलो, तू अशी मध्ये कुठे हरवतेस ग? कुठे निघून जातेस भलतीकडे? हा, नेहमीच आहे तुझं. सांग, कसला विचार करतेस? सांग लवकर सांग. नाही सांगणार, तुम्हाला माहिती. पण हे बघ, एक लक्षात ठेव, एकच गोष्ट लक्षात ठेव की तू जगात सगळ्यांना खुश ठेवू शकत नाही एकाच वेळी. कारण तू माणूस आहे, पिझ्झा नाहीयेस. पिझ्झा? पिझ्झा? माझी बायको हसली. चला, म्हणजे माझा पिझ्झा पीजे सक्सेसफुल झाला. तू ना अशीच हसत राहा यार. तू असलीस ना की सगळं घर खुश असतं. हा, बघ ना, दादा वहिनी आजकाल खुश असतात, आई खुश असते, सगळं कसं छान खुश. एक ना सिंपल लॉजिक आहे.
ज्याला जे हवंय ते दिलं ना की त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हसू फुलतं. तरी अजून बरीच कामं बाकी आहेत. आता काय कामं बाकी आहेत तुझी? पुष्कळ काम आहेत, तुम्हाला नाही कळणार. मला नाही कळणार. ओके, पण मला एक गोष्ट कळते की दादा वहिनी बाहेर गेलेत फिरायला, आई बाबा रूम मध्ये आराम करतायत, मी माझ्या गोड बायको बरोबर प्रेमाचे निवांत क्षण छान अनुभवतोय. अरे माझी बायको. आई, जोपर्यंत यांचं प्रेम माझ्या बरोबर आहे तोपर्यंत तुम्ही केलेला प्रत्येक वार झेलायला मी तयार असेल. माझी दुर्गा माता माझ्या पाठीशी आहेच, तिने शक्ती दिलीच आहे मला, पण त्या शक्तीपेक्षा तुमचं मन वळवायची युक्ती हवी आहे मला. आणि ज्या दिवशी ती मिळेल त्या दिवशी मी सुद्धा यांच्यासारखी निश्चिंत होऊन झोपेन.